देवतारी त्याला कोण मारी अशी आपल्याकडे म्हण आहे आणि या म्हणीचा प्रत्यय जो आहे तो काल डोंबिवलीमध्ये आलाय। तब्बल 12 दिवसांच्या चिमुरडीचा जीव त्या ब्लास्टच्या जबरदस्त धक्क्यातून वाचलेला आहे। रुपाली पाटील यांची मुलगी या धक्क्यातून वाचली आहे। त्या चिमुरडीचा काल बारशाचा कार्यक्रम होता, मात्र त्याच वेळी झालेल्या ब्लास्टमुळे तिच्या कानातून रक्त आलं। तातडीनं रुपाली पाटील यांनी तिला दवाखान्यात देखील नेलं। सध्या त्या बाळाची प्रकृती स्थिर आहे। तिचा पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया देताना रुपाली पाटील यांना अश्रू अनावर झाले होते। या संदर्भात रुपाली पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। रुपालीजी सांगा, कालची परिस्थिती काय अनुभवली तुम्ही? काय झालं होतं? तुम्ही काय करत होता? काल आम्ही खरंच हिला घेऊन झोपलेली, तेव्हा अचानक आवाज झाला 2 वेळा। तिसऱ्यांदा ब्लास्ट झाला एकदम। मी हिला तशीच उचलून खाली उतरली, पूर्ण काचा वगैरे झालेला पूर्ण बेडवर। कशी तर मी हिला उचलून खाली गेली, पूर्ण जिना बिना सगळं काचांनी भरलेला होता। तिच्या कानातून पूर्ण रक्त येत होतं आणि डोक्याला काच लागलेले, डोक्याला काचाचे एक साईडला। मग आम्ही हिला पाद्येकडे घेऊन गेलो, दोघा-तिघांनी मदत केली। पाद्य डॉक्टर त्यांच्याकडे घेऊन गेलो, पण त्यांनी आम्हाला चिरंजीव हॉस्पिटलमध्ये पाठवलं। तिकडनं नंतर मग त्यांनी पण सांगितलं नॉर्मल आहे, आणि मग दुसऱ्या कानांच्या स्पेशलिस्टकडे घेऊन गेलो। तिकडे मग त्या डॉक्टरने औषधं वगैरे दिली। अचानक ब्लास्ट झाल्यामुळे तुम्हाला काय नेमकं कशाचा ब्लास्ट झाला असं काय वाटलं होतं तुम्हाला? आधी आम्हाला वाटलं की काहीतरी ढग वगैरे गडगडतात, तसं 2दा आवाज झाला पहिल्यांदा, आणि तिसऱ्यांदा एकदम जोरात झाला। आम्हाला वाटलं भूकंपच झाला की काय। नंतर जेव्हा मी हिला घेऊन खालती गेली तेव्हा समजलं की कंपनीत आग लागली म्हणून। मग मी हिला घेऊन रोडवर गेली आणि दोघा-तिघांनी मला मदत केली, तर दोघांचे मी खूप आभारी आहे। तुमच्या घरामध्ये कोण होते? काय नाते? फक्त पप्पा आणि मी दोघंच। पप्पा बाहेर होते, पप्पांना पण काय समजलं नाही 2 मिनटं। आम्ही तसेच खाली उतरलो हिला घेऊन। जर बघितलं तर ह्या 12 दिवसाची बालिकेला पुनर्जन्म झाल्यामुळे आता या मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागलेत। सुरेश काटे, जय महाराष्ट्र, डोंबिवली।